विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी जे विधान केलं त्या विधानामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा यासाठी SP साहेबांकडे आम्ही आता निवेदन सादर केलं। त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट त्यांना सांगितलं, त्यांनीही वाचलं निवेदन। त्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं आहे की ज्या पद्धतीने येऊन कलबट फणसवाडी मुक्काम पोस्ट फणसवाडी कलबट या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीचं इथं लोक का जमली नाही, ह्यापूर्वी जर का पूर्वीच्या महारांना जर वर्दी सांगितली असती करायला तर ती लोक पूर्ण जमली असती। मग आता महारांचे बौद्ध झालं म्हणून लोक जमत नाही का, ह्या व अशा अनेक शब्दांची खेळ करणारे विद्यमान आमदार साहेबांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करा। ह्या मान्यतेसाठी आम्ही SP साहेबांना भेटलो। त्यांनी सांगितलं की मी तात्काळ DYSPना आदेश देतो आणि अहवाल सादर करून लवकरात लवकर काय खरं आहे काय खोटं आहे सादर करून मी तशा पद्धतीची तुमची जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करायला DYSPनं सांगतो। अशा पद्धतीचं आम्ही सगळं ते म्हटलं आमच्या पत्रामध्ये। त्यांची नावं ज्या लोकांनी मीटिंग लावली होती, ज्या लोकांनी ऐकलं त्या सगळ्यांची नावं तिथं आज साहेबांनी वाचल्यानंतर त्यांना कळलं आणि खऱ्या अर्थानं SP साहेब आम्हाला न्याय देतील या अपेक्षेने आज आम्ही त्यांना निवेदन सादर केलं। अन्यथा जर का हे गोष्टी झाल्या नाही, कुठेतरी दडपण्याचा जर का मार्ग होत असेल किंवा विद्यमान आमदार आहेत ते सगळ्या गोष्टींनी मजबूत आहेत आणि सरकार जर ह्याला पाठिंबा घालत असेल किंवा प्रशासन याला जर पाठिंबा घालत असेल तर मात्र आम्हाला आमच्या हक्कासाठी आणि बाबासाहेबांनी दिलेल्या ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, इव्हन आम्हाला केसाचं मुंडन करावं लागलं तरी चालेल, आमची ती तयारी आहे असं आजच्या पद्धतीने मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सगळ्यांना। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।